जय महाराष्ट्र मंडळी. अहिल्यानगरच्या राजकारणात मोठी घडामोड घडलेली आहे. पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीमध्ये मेळावा घेतल्यानंतर अवघ्या काही दिवसांमध्ये ठाकरे गटाला मोठा संघटनात्मक धक्का बसलेला आहे. जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले असून ते शिंदे गटात प्रवेश करणार असल्याची घोषणा केली आहे. या घडामोडीमुळे जिल्ह्यातील शिवसेनेचं राजकारण पुन्हा एकदा चर्चेत आलेलं आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर अचानक काय घडलं? कट्टर शिवसैनिक मानले जाणारे रावसाहेब खेवरे यांनी पक्ष का सोडला? एकाच वेळी इतक्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे का दिले? आणि या घडामोडीचा आगामी स्थानिक राजकारणावर काय परिणाम होऊ शकतो? मंडळी, आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत या संपूर्ण राजकीय घडामोडी मागचं विश्लेषण. नमस्कार मंडळी, मी पी के भांडवलकर आणि तुम्ही पाहत आहात सत्ता मंच. बातमी नव्हे तर बातमी मागचं विश्लेषण. चला तर मग या सर्व प्रकरणाकडे आपण मुद्देसूद पाहूया. मुद्दा नंबर 1, उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यानंतर नेमकं काय घडलं? शिवसेनेच्या ठाकरे गटातून 6 खासदार बाहेर पडल्याच्या पार्श्वभूमीवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शिर्डीमध्ये खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विरोधात जाहीर मेळावा घेतला होता. या मेळाव्यातून पक्ष संघटना मजबूत करण्याचा आणि कार्यकर्त्यांना नवी ऊर्जा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. मात्र मेळाव्यानंतर अपेक्षित चित्र दिसण्याऐवजी ठाकरे गटाला मोठा धक्काच बसलेला आहे. जिल्हा संघटक रावसाहेब खेवरे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी सामूहिक राजीनामे दिले. त्यामुळे शिर्डी दौऱ्याचा राजकीय परिणाम उलट ठाकरे गटाला सहन करावा लागल्याची चर्चा सुरू झालेली आहे. मुद्दा क्रमांक 2, रावसाहेब खेवरे यांचा राजीनामा इतका महत्त्वाचा का आहे? रावसाहेब खेवरे हे अहिल्यानगरमधील कट्टर शिवसैनिक म्हणून ओळखले जातात. त्यांनी तब्बल 18 वर्षे उत्तर जिल्हा प्रमुख म्हणून आणि त्याआधी 10 वर्षे तालुका प्रमुख म्हणून पक्षासाठी काम केलेलं आहे. शिर्डी लोकसभा मतदारसंघात भाऊसाहेब वाकचौरे यांच्या विजयामागे त्यांचा मोठा वाटा असल्याचं मानलं जातं. नुकत्याच झालेल्या राहुरी विधानसभा पोटनिवडणुकीत त्यांनी अपक्ष उमेदवार म्हणून निवडणूक लढवली होती आणि ठाकरे गटाकडून उमेदवारी मिळावी यासाठी प्रयत्नही केले होते. अशा वरिष्ठ आणि अनुभवी पदाधिकाऱ्यांनी पक्ष सोडण्याचा निर्णय घेतल्याने ठाकरे गटाला संघटनात्मकदृष्ट्या मोठा धक्का बसल्याचं मानलं जात आहे. मुद्दा क्रमांक 3, कोणकोणत्या पदाधिकाऱ्यांनी राजीनामे दिले? रावसाहेब खेवरे यांच्यासोबतच उपजिल्हा प्रमुख अनिल बांगरे पाटील, रामहरी तिकोंडे, हरिभाऊ शेळके, सचिन बडदे, अशोक सातपुते, अकोले तालुका प्रमुख मच्छिंद्र धुमाळ, राहता तालुका प्रमुख सोमनाथ गोरे, राहुरी शहर प्रमुख डॉक्टर संजय म्हसे यांच्यासह अनेक पदाधिकाऱ्यांनी आपल्या पदाचे राजीनामे दिलेले आहेत. या सर्वांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे अधिकृत राजीनामा पाठवला असून पक्षातील संघटनात्मक घडामोडीवर नाराजी व्यक्त केल्याचं सांगितलं जात आहे. त्यामुळे हा केवळ एका नेत्याचा राजीनामा नसून मोठ्या प्रमाणात संघटनात्मक गळती झाल्याचे चित्र दिसत आहे. मुद्दा क्रमांक 4, शिंदे गटात प्रवेशाची तयारी कशी सुरू आहे? राजीनामा दिलेले सर्व पदाधिकारी आता एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेनेत प्रवेश करणार असल्याचं रावसाहेब खेवरे यांनी जाहीर केलेलं आहे. हा पक्षप्रवेश 12 जुलै रोजी शिर्डी येथे होण्याची शक्यता आहे. त्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः शिर्डी दौऱ्यावर येणार असल्याची माहिती समोर आलेली आहे. उद्धव ठाकरे यांच्या दौऱ्यानंतर लगेचच शिंदे यांचा दौरा होत असल्याने या कार्यक्रमाकडे राज्याच्या राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलेलं आहे. मुद्दा क्रमांक 5, अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाची ताकद का कमी होत आहे? शिवसेनेतील फुटीनंतर अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाची राजकीय ताकद सातत्याने कमी होताना दिसत आहे. जिल्ह्यात ठाकरे गटाचा एकही आमदार निवडून आलेला नाही. एकमेव खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांनी शिंदे गटाची वाट धरलेली आहे. महापालिका आणि नगरपालिका निवडणुकांमध्ये पक्षाचं संख्याबळ घटलं आहे. आता प्रमुख पदाधिकाऱ्यांनीही राजीनामे दिल्यामुळे जिल्ह्यात ठाकरे गटासमोर संघटना पुन्हा उभी करण्याचं मोठं आव्हान निर्माण झालेलं आहे. मुद्दा क्रमांक 6, राजीनाम्यामागे संजय राऊत यांच्यावर आरोप का? रावसाहेब खेवरे यांनी राजीनामा देताना उद्धव ठाकरे यांच्यावर थेट टीका न करता खासदार संजय राऊत यांना जबाबदार धरलेला आहे. पक्षातील काही निर्णय, संवादाचा अभाव आणि संघटनात्मक पद्धती याबाबत नाराजी असल्याचं त्यांनी सूचित केलेलं आहे. मात्र या आरोपांवर ठाकरे गटाकडून अधिकृत प्रतिक्रिया येणं अद्याप बाकी आहे. त्यामुळे या आरोपांवर पुढे काय भूमिका घेतली जाते हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मुद्दा क्रमांक 7, पुढे राजकीय समीकरण कशी बदलू शकतात? 12 जुलै रोजी प्रस्तावित पक्षप्रवेश झाल्यास अहिल्यानगरमधील शिवसेनेचं संघटनात्मक चित्र आणखी बदलू शकतं. आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुका, जिल्हा परिषद, पंचायत समिती आणि महानगरपालिका निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर या घडामोडींना विशेष महत्त्व प्राप्त झालेलं आहे. शिंदे गटाला संघटनात्मक बळ मिळू शकतं, तर ठाकरे गटाला नव्याने पक्षबांधणी करावी लागू शकते.
त्यामुळे पुढील काही दिवसात दोन्ही गटाच्या राजकीय हालचालींवर सर्वांचं लक्ष लागलेलं असेल. या संपूर्ण घडामोडीतून 3 गोष्टी स्पष्ट दिसतात. गोष्ट पहिली, उद्धव ठाकरे यांच्या शिर्डी दौऱ्यानंतर अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला मोठं संघटनात्मक धक्का बसल्याचं चित्र दिसत आहे. गोष्ट दुसरी, रावसाहेब खेवरे यांच्यासह अनेक प्रमुख पदाधिकाऱ्यांचा शिंदे गटात प्रवेश झाल्यास जिल्ह्यातील राजकीय समीकरण आणखी बदलू शकतात. आणि गोष्ट तिसरी, आगामी स्थानिक निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गटांकडून संघटना मजबूत करण्यासाठी राजकीय हालचाली आणखी वेगानं होण्याची शक्यता आहे. मंडळी, आता तुम्हीच सांगा, अहिल्यानगरमध्ये ठाकरे गटाला बसलेला हा धक्का किती मोठा आहे असं तुम्हाला वाटतं? या राजीनाम्यांच्या आगामी राजकारणावर काय परिणाम होईल? तुमचं मत आम्हाला कमेंटमध्ये नक्की लिहा. आणि अशाच प्रकारे राजकीय अपडेटसाठी सत्तामंच या चॅनलला सबस्क्राईब करा आणि इन्स्टा पेजला फॉलो करा.